सॉफ्टनर वॉल, मॉडेल नंबर आहे 63604. हा मल्टीपोर्ट वॉल आहे, तो खूप म्हणजे आपल्यासाठी सॉफ्टनर क्षेत्रात इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्याला दरवेळेस काय करायला लागतं, तर आपल्याला साईटवरती जाऊन तिथला हार्डनेस चेक करावा लागतो आणि एक OBR काढावा लागतो. OBR म्हणजे आउटपुट बिटवीन रिजनरेशन. तर हे आता ह्याच्यात काढायची गरज नाही आहे, कारण की हा मल्टीपोर्ट वॉल एवढा इंटेलिजंट आहे की स्वतःच OBR कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला फक्त ह्याला 2 कमांड द्यावे लागतात. एक म्हणजे त्यात तुम्ही रेझिन कॅपॅसिटी किती टाकले, रेझिन किती टाकलेलं आहे ते रेझिनची लिटरमध्ये व्हॅल्यू, आणि दुसरं म्हणजे तुमचा इथला रॉटरचा हार्डनेस. अजून एक तिसरी कमांड द्यावी लागते, ती म्हणजे तुमची एक्सचेंज कॅपॅसिटी. ती टिपिकली आपली 55 लिटरच असते. ओके, तर आता मी तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते दाखवतो. आता तुम्ही बघत असाल तर इथे एक लॉकची की आलेली आहे. ओके, ती आपल्याला आता पहिल्यांदा सगळ्यात पहिले मल्टीपोर्ट वॉल अनलॉक करायचं आहे. अनलॉक करण्यासाठी काय करायचं आहे, तर अप अँड डाऊनचं बटन 5 सेकंदासाठी दाबून धरायचं आहे. 5 सेकंदासाठी दाबून धरल्यानंतर ना बघा, चावीचा सिम्बॉल निघून गेलेला आहे आणि मल्टीपोर्ट वॉल अनलॉक झालेला आहे. आता सेटिंग करण्यासाठी आपल्याला 1 नंबरचं बटन दाबायचं आहे आणि आपण आता सेटिंग चालू करू शकता. इथं 1300 आलेला आहे. 13 म्हणजे हा हवर्स आहे, 00 म्हणजे मिनिट्स आहे. आपण हा टाईम 24 तासाच्या घड्याळानुसार सेट करू शकतो. ओके, आता मी तुम्हाला तास सेटिंग करून दाखवतो. तर आता हे बघा 12, 11 आणि 13. आता सध्या प्रॉपर 1 वाजून 1 मिनटं झालेलं आहे, तर मी ह्याला 1 मिनटावरती सेट करतो. ओके, ओके, आणि पुढे जातो. ओके, आता पुढे गेल्यानंतर इथे मी A04 ठेवलेला आहे. A04 आता तुम्हाला दाखवतो. A04 3, 2 आणि 1 असे 4 सेटिंग आहेत. ह्यात कन्फ्यूज होण्याचं काही सुद्धा कारण नाही आहे. A01 म्हणजे तुम्ही दिलेल्या टायमिंगनुसार हा रिजनरेशनला जाणार, म्हणजे OBR संपल्यानंतर किंवा OBR संपायच्या आधी जस्ट जर तुमचा टाईम आला असेल तर त्या टायमिंगमध्ये हा रिजनरेशनला जाईल. आता हा रिजनरेशनचा टाईम आपण शक्यतो तरी रात्रीचा 2 वाजता सेट करतो. त्यामागचं रिझन असं आहे की रात्री 2 वाजता कोणीसुद्धा जागं नसतं आणि कोणीसुद्धा पाणी यूज करत नसतं. त्यावेळेस हा रिजनरेशनला जाऊन स्वतःची प्रोसेस कंप्लीट करून घेईल, कारण की ह्या प्रोसेसला जवळपास 1 तास जातो. ओके, A02 म्हणजे काय, तर इमिजिएट रिजनरेशन. म्हणजे आता तुम्ही 10,000 लिटर जर का OBR सेट केलेला आहे, तर तो 10,000 लिटर झाल्या लगेचच रिजनरेशनला जाईल. A03 म्हणजे काय, तर इंटेलिजंट. म्हणजे तुम्हाला ह्याच्यात OBR टाकायची गरज नाही आहे. ह्यात तुम्हाला फक्त रेझिन कॅपॅसिटी आणि तुम्हाला टाकायचं आहे हार्डनेस, रॉ वॉटरचा हार्डनेस आणि एक्सचेंज कॅपॅसिटी. ओके, A04 मध्ये सुद्धा हेच आहे. A04 म्हणजे इमिजिएट रिजनरेशन. त्यात आपल्याला रेझिनची कॅपॅसिटी टाकायची आहे, आपल्याला टाकायचं आहे रॉ वॉटरचा हार्डनेस आणि एक्सचेंज कॅपॅसिटी. हा अनलॉक झाला, मी ह्याला पुन्हा लॉक झाला, ह्याला पुन्हा मी अनलॉक करतो. अनलॉक केला. मी हा A04 ठेवून तुम्हाला पुढची सेटिंग दाखवतो. ओके, A01 मध्ये कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. मी तुम्हाला पहिला एकदा A01च दाखवतो. ओके, आणि आता पुढे गेलो तर H03. हे बघा, इथं तुम्हाला टाईम आला, इथं तुम्हाला टाईम सेट करायला आला आणि नंतर ना तुमचा OBR तुम्हाला टाकायला आला. इथं तुम्ही OBR चेंज करू शकता. हे बघा. ओके, आता मी तुम्हाला पुन्हा तिथे घेऊन जातो. A02 मध्ये बघा की तुम्हाला इथं डायरेक्टली OBR आला, त्याने टाईम विचारला नाही, रिजनरेशनला कधी जायचा आहे तो. ओके, A03 मध्ये H03 हे HU म्हणजे काय असतं माहिती आहे का, हे आपण HU03 म्हणजे लिटर, 2 म्हणजे गॅलवन आणि 1 म्हणजे मीटर क्यूब. हे फक्त आपल्याला दिसणारी रिडिंगसाठी आहे. ह्या HU03 ठेवलेला आहे मी. नेक्स्ट पुढे गेलो, बघा पुन्हा मला टाईम विचारला त्याने, कारण की मी इथं सेटिंगमध्ये A03 ठेवला होता. ओके, आता मी इथं A04 केल्यानंतर ना मला हा आता टाईम विचारत नाही. आता मला डायरेक्टली ह्यांनी रेझिन व्हॅल्यू विचारली. मी 1354 वेसल यूज करत आहे. 1354 वेसलमध्ये 75 लिटर रेझिन जातं, म्हणून मी इथं 75 टाकलं. त्याच्यानंतर ना इथे YD 3.5 म्हणजे माझ्या इथला मी रॉ वॉटरचा हार्डनेस टाकला 350. 350ला मी 100ने डिवाईड केल्यानंतर जी व्हॅल्यू आली ती 3.5 होती. ओके, ह्याला चेंज करू शकतो आपण. मी आता इथे ह्याला 300 करतो. ओके, 3.0 म्हणजे 300. आता पुढे गेलो, AL55 म्हणजे ही एक्सचेंज व्हॅल्यू आहे
रेझिनची, ही तुम्ही रेझिन ज्या विक्रेत्याकडनं विकत घेत आहे त्याला तुम्ही विचारू शकता, तो तुम्हाला सांगेल. टिपिकली सगळ्या रेझिनची एक्सचेंज व्हॅल्यू 55च आपण धरतो. ओके, तुम्ही पण 55 धरली तर अतिउत्तम आहे. ह्याच्यानंतर ना हा बॅकवॉशचा टाईम विचारतोय की आता ह्यानी बॅकवॉश किती वेळ करायचा. आता मी इथं 10 मिनटं सेट केलेलं आहे. ओके, इथे तुम्ही ह्याला कमी जास्त करू शकता. त्यानंतर ना हा ब्राईन रिचार्जचा टाईम विचारतोय, म्हणजे हा ब्राईन सक्शन करेल, जे आपण मिठाचं सोल्युशन तयार केलेलं आहे ते सक्शन किती वेळ करेल ह्याचा तो टाईम विचारत आहे. मी इथं 30 मिनटं सेट केलं. ओके, किंवा आपण ह्याला कमी जास्त सुद्धा करू शकतो. त्यानंतर ना हा ब्राईन रिफिल. आता नेक्स्ट रिजनरेशनसाठी त्याच्याकडे ब्राईन सोल्युशन रेडी असलं पाहिजे, म्हणजे मिठाचं सोल्युशन रेडी असलं पाहिजे. तर त्यासाठी त्या ब्राईन टाकीमध्ये पाणी स्टोअर झालं पाहिजे. ह्यात आता मॅन्युअली काही पाणीसुद्धा आपल्याला भरायचं नाही आहे, ऑटोमॅटिकली मल्टीपॉडवरच पाणी भरणार आहे. तर त्याचा टाईम विचारतो तो किती वेळात ती टाकी तुमची फुल होईल. तर मी इथे 5 मिनटाचा टाईम सेट केलेला आहे. ह्याला आपण एडिट करू शकतो. ओके, आता नेक्स्ट स्टेज आपण आता हा आला फास्ट रेंजला. आता फास्ट रेंजला कुठलीही गोष्ट एडिट करायच्या अगोदर आपल्याला हे बटन आल्यानंतर आपण आता ही गोष्ट एडिट करू शकतो. आता मी ह्याला सुद्धा 10 मिनटं ठेवतो. फास्ट रेंजचं काम आहे की तुमच्या व्हेसलमध्ये आता जे ब्राईन सोल्युशन त्यांनी सक्शन केलं होतं ते सोल्युशन अजूनसुद्धा शिल्लक आहे, म्हणजे मिठाचं पाणी त्यात शिल्लक आहे, ते आपल्या प्युअर वॉटर टँकमध्ये जायला नको, म्हणून आपण हे फास्ट रेंज करतो. ते 10 मिनटं ठेवलं. ओके, त्याच्यानंतर ना नेक्स्ट H30 डेज. H30 डेज म्हणजे काय की जर का जे OBR आहे तेवढ्या OBRचं पाणी त्या कस्टमरनी 30 दिवसात यूज नाही केलं तरीसुद्धा हा 30 दिवसानंतर ना रिजनरेशनला जाईल, म्हणजे आपल्या रेझिनची क्वालिटी तशीच्या तशी मेंटेन राहील आणि लाईफ वाढेल. ओके, B01 हे आउटपुट घेण्यासाठी आहे. जर का तुम्ही रिलेमधनं ह्याच्या आउटपुट वॉटर पंपाला किंवा सॉलिड वॉलला देत आहे, त्याची वायरिंग तुम्हाला ह्याच्यासोबत जो मॅन्युअल येतो त्याच्यात समजून जाईल. तर त्यासाठी आहे. ह्यात 2 रिले आहे B0, त्यामुळे इथे एक B01 आणि B02 2 रिलेचे तुम्ही इथे कनेक्शन आउटपुट देऊ शकता. ओके, आणि नंतर टाईम. धन्यवाद. आपले सर्व सेटिंग संपलेली आहे.